जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम हरे जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी करकठेवरी देवनिया तुळशीहार गळा पीतांबर तुळशीहार गळा तुळशीहार गळा तुळशीहार तुळशीहार गळा काशी पितांबर तुळशीहार गळा काशी पितांबर आवडली नंतर घेती जाना तुळशीहार गळा काशी पितांबर तुळशीहार गळा काशी पितांबर तुळशीहार गळा हाते पीतांबर आवडे येते तुळशीहार गळा हाते पीतांबर हार गळा
तळपती श्रवणे मकर कुंडले तळपते श्रवणी कंठी कस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा हास पितांबरा तुळसी हार गळा हास पितांबरा कुंडले तळपते श्रवणी कंठी कौतुभमणी विराजित तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा हासी पितांबर तुळसी हार गळा हासी पितांबर आवडली अंतर घेती ज्ञान तुळसी हार गळा हास्य पितांबर तुळसी हार गळा हास्य पितांबर हार गळा हार गळा तुळसी हार गळा हास्य पितांबर तुळसी हार गळा हास्य पितांबर तुका म्हणे माझे हेती सर्व सुख तुका म्हणे माझे हेती सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुझे माझे माझे हेची सर्व पाहिला श्रीमुख आवडी पाहिला श्रीमुख आवडीन तुळसी हार गळा हास पितांबर तुळसी हार गळा हास पितांबर पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला आवडीने तुळसी हार गळा हास तुळसी हार गळा आवडे निरंतर हेती ध्यान आवडे निरंतर हेती ध्यान तुळसी हार गळा हास पितांबर तुळसी हार गळा हास पितांबर आवडे आवडे निरंतर तुळसी हार गळा हास पितांबर विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हे जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार हे जय विठोबार कुमार हे जय विठोबार कुमार गोपाल कुमार 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 गोपाल हे जय विठोबार कुमार गोपाल कुमार हे जय विठोबार कुमार कुमार
हॅलो जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय 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 राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि राम हरि जय जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय 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 राम हरि जय 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 राम हरि 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 जय जय राम हरि जय 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 राम हरि जय 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 राम हरि जय 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 राम हरि हरि जय जय राम 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 जय जय राम बाबा हदा बाहदा लोचे सुबह जाने सजनी रूपा बाहदा बाहदा लोचे पाहता पाहता रुचले दुःख झाले हो साजले रूप पाहता पाहता रुचले दुःख झाले हो साजले बाहदा बाहदा लोचे सुबह जाने सजनी रूपा बाहदा बाहदा लोचे सुबह जाने रूप पाहता पाहता रुचले दुःख झाले हो साजले रूप पाहता पाहता रुचले हो दुःख झाले हो साजले माधव बलवा विठ्ठल विठ्ठल बलवा
महामाधव बरवा विठ्ठल विठ्ठल बरवा महामाधव बरवा बहुता आती जो बहुता आती जो विठ्ठल आवडी बोला बोला विठ्ठल आवडी विठ्ठल आवडी लोहा विठ्ठल विठ्ठल बरवा लोहा विठ्ठल विठ्ठल बरवा हे लोहा माधव लोहा विठ्ठल विठ्ठल बरवा महामाधव बरवा विठ्ठल विठ्ठल बरवा महामाधव सर्व जोगाचे आगरा सर्व जोगाचे आगरा सर्व सुखाचे आगर आगर सर्व जोगाचे आगर सर्व जोगाचे आगर सर्व जोगाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप कुमार देवी वरण दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा देवी महाराज दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा हे माधव माधव बरवा माधव माधव बरवा क्या बात है सोनी है सोनी दादा दादा नहीं दादा दादा मामा मामा दादा नहीं दादा मामा दादा 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 करेगा मामा तो माधव माधव दोहा विठ्ठल बरवा 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 जय राम जय राम हरे राम जय राम राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम
हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम भाव भक्ता स्वधर्म भाव भक्ता स्वधर्म निष्ठा भाव भक्ता स्वधर्म पंत भाव भक्ता स्वधर्म पंत भाव भक्ता स्वधर्म भाव भक्ता स्वधर्म भाव भक्ता स्वधर्म हर हे वर्म चुकू नये निधार हे वर्म चुकू नये मनुष्य विठ्ठल विश्वास विठ्ठल विश्वास हे वर्म तुको हे वर्म तुको नये निष्ठा विठ्ठल विश्वास निष्ठा मनिष्ठली विश्वास हो नहीं आसानी करने हे बाबू अहो नहीं निष्ठा मनिष्ठल विठ्ठल विश्वास विठ्ठल विठ्ठल विश्वास पाहुणये वाच आणि कांची पाहुणये वाच आणि कांची निष्ठा मनिष्ठल विठ्ठल विश्वास म्हणे आईचा कोण उपेक्षिला म्हणे आईचा कोण उपेक्षिला म्हणे आईचा कोणी उपेक्षिला म्हणे आईचा कोण उपेक्षिला नाही ऐकिला नाही नाही ऐकिला ऐकिला ऐसा ऐसा कोणी मनिष्ठल विठ्ठल विश्वास विठ्ठल विठ्ठल नाही ऐकिलेला ऐसा कोणी ऐकला ऐसा कोणी विश्वास मनिष्ठल विठ्ठल विश्वास विठ्ठल विठ्ठल विश्वास विठ्ठल विठ्ठल विश्वास गोपाल कुमार हरे जय जय गोपाल कुमार हरे जय जय गोपाल कुमार हरे जय हरे जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार
भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव 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 भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म निर्धार हे वर्म तुको नये निष्काम निचली विठ्ठले विश्वास निष्काम निचली विठ्ठली विश्वास निर्धार हे वर्म सुको निर्धार है वर्म सुकून ये निर्धार है वर्म सुकून विठ्ठल विश्वास विठ्ठल विश्वास निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निष्ठावंत भाव भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म
निष्काम निश्चली विठ्ठली विश्वास निष्काम निश्चली विठ्ठली विश्वास निर्धार है वरमा सुकून निर्धार निर्धार है वरमा सुकून है निर्धार है वरमा निर्धार है निर्धार है निर्धार है वरमा सुकून है निर्धार है वरमा सुकून है निर्धार है वरमा सुकून है निश्चला विठ्ठल विश्वास निष्काम निश्चला विठ्ठल विश्वास पाहू नये आणि कांची पाहू नये पाहू नये वाद आणि गांची पाहू नये वाद आणि गांची पाहू नये नये पाहू है बात आज काचे पाहू पाहून है बात आणि काचे पाहून वादाने गांची निष्काम विठ्ठल विश्वास निष्काम निश्चले विठ्ठल विठ्ठल विश्वास विठ्ठल
हरि बोला गुरु तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज हरि हरि निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये आस अनिकाची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकेला ऐसा को निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनिकाची पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो पांडुरंगा दुसरे चरण संताजिया दूसरे कृपादाने कथे का विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका कृपादाने कथे का बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मनोजवम मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सालाबादप्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 14 वर्षाची असणारी परंपरा आणि या परंपरेतलं आजचं असणार आहे 3ऱ्या क्रमांकाचं किंवा 3ऱ्या दिवशीचं कीर्तन माझ्या वाट्याला आलं. मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल
सद्गुरु तुकाराम महाराज. तिसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग. दीन वत्सला दया सिंधू करुणावंत सर्व भूते इथे रतः. श्रीमंत श्रेष्ठ माऊली श्री तुकोबरायांचा 3 चरणाचा भक्ताचे आपले गुण 7 गुण दाखवणारा आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल अभंगाची पार्श्वभूमी मांडत असताना याच्यामध्ये निष्ठा सांगितलेली आहे, धर्म सांगितलाय, निष्ठावंत भाव, भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये, निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास, पाहू नाही वासानिकाची तुका म्हणे ऐसा, हो नौपेक्षिला नाही ऐकिला किंवा नाही देखिला ऐसा कोणी. विठ्ठल विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. आत्ता हा असणारा अखंड हरिनाम सप्ताह गाव कामोठे हनुमान मंडळ, हनुमान ग्रामस्थ मंडळ कामोठे आणि भगवान शंकराचं असणार हे अधिष्ठान आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शिव भोळा भोळा चक्रवर्ती, शिव भोळा भोळा चक्रवर्ती, शिव भोळा भोळा चक्रवर्ती, शिव भोळा भोळा चक्रवर्ती. राजपाय माझे राजपाय माझे राजपाय माझे राजपाय माझे वाटे वदता वदता शिवनाम, वाटे वदता वदता शिवनाम, वाटे वदता वदता शिवनाम, वाटे वदता वदता शिवनाम. हर हर. आजचा दिवसही त्यांचाच आहे महाराज, सोमवार आहे. एक लक्षात घ्या, आजच्या सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायांचा फार गोड आहे. याच्यामध्ये 7 लक्षणं आपल्याला दाखवली. याच्यातलं एक गुण जरी आपल्याकडे जरी आला ना तरी आपल्या जीवनाचा उद्धार होईल महाराज. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा मी पर्याय असा देतो. या ठिकाणी येण्याचं जनतेमुळं मला योग आला ते आपले असणारे चिपळीकर गुरुजी, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि या ठिकाणी ग्रामस्थ सगळे त्यांचे असणारे गुणवान मंडळी या ठिकाणी आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट गुरुजी या पेटीवर बसले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हे कामोठे गावचं नाक आहे महाराज. महाराष्ट्रामध्ये अनेक भजनं त्यांनी केलेली आहे. विशेषतः या सेवेमध्ये मला आल्यानंतर महाराजांच्या चिपळीकर सरांच्यामुळं ग्रामस्थांच्या बऱ्याचशा भजनी मंडळाची माझी संगती मिळाली आणि अतिशय गोड भजन करतात महाराज. मानवी जीवनामध्ये भजनाला फार प्रेम आहे महाराज. संगीत एक असा विषय जीवनामध्ये, एखाद्याला जर एखादा आजार झाला असेल, म्हणजे बागडीबाबा गुरुजी सांगायचे, एखाद्याला पॅरालिस जर झाला असेल आणि त्याला जर त्याच्या आवडता राग जर त्याचे जर स्वर लागले तर तो पॅरालिसवाला माणूस सुद्धा हलायला लागतो. इतकी ताकद त्या रागामध्ये. फक्त त्या रागाच्या जवळ राहायची सवय. म्हणजे आपण आपला राग दाखवतो पण तो राग ऐकत नाही, हे आमचं दुर्भाग्य. विठ्ठल विठ्ठल. मृदंगाला असणारे आमचे ओमकार दादा, वा काय नाव बघा ना. या ठिकाणी आमचे विठ्ठल दादा आहेत, समोर संभाजी महाराज आहेत, एक एकाहोनी बळी. या ठिकाणी सगळी असणारी ज्यांनी आता चाल म्हणली, महाराष्ट्रातील भजनानंदी हरिभक्तीपरायण रायगड भागाचं भूषण म्हणजे महाराष्ट्राचं रत्न हरिभाऊ रिंगे गुरुजी, त्यांचे असणारे शिष्य आहेत ते या ठिकाणी आहेत. ज्यांना रायगड भूषण पुरस्कार માટે 12-13 वर्षापूर्वी मिळाला ते आदरणीय आमचे परमस्नेही परममित्र तुकारामजी महाराज सनस, ज्यांच्या बंधूंच्या मुळे माझा कॉटनकिन राम मंदिर जे परमार्थाचं खूप मोठं अधिष्ठान आहे, त्या मंदिरामध्ये माझी एंट्री ज्यांच्यामुळे झाली ते वैकुंठवासी तुकाराम बुवा सांगळे, त्यांचे बंधू या ठिकाणी आहेत. महाराज ही सगळी माणसं मोठी आहेत, पण आमच्यासारख्या शब्दाला मान देऊन ती या ठिकाणी आली, त्यांना धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. आणि याच्याही पेक्षा बोलायचं जर झालं तर या साईडला पाहिलं तर ही सगळी ग्रामस्थ मंडळी.
आपल्या जीवनाचं असणारं सगळं असणारं गोष्ट असे जेवढं जीवनामध्ये आपण संसार करत असताना प्राण ओतून आपला संसाराची प्रगती व्हावी जसं आपण प्रयत्न करतो ना, रात्रीचा दिवस डोळ्यामध्ये तेल घालून जसं कर्म करतो तसं भजन आपलं पडू नये म्हणून निमित्ताचं कुठलंही भजन असू द्या, त्या भजनासाठी रात्रंदिवस अट्टहास करणारी ही सगळी माणसं आहेत महाराज. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमचे गुरुजी या ठिकाणी बसलेले आहेत. आता माझ्याकडे वेळ मात्र फार कमी आहे महाराज, फार कमी वेळ, आणि त्या वेळेच्या अभावी बोलत असताना सगळ्यात पहिल्या शब्दावर येतो त्याचं नाव आहे निष्ठा. काय शब्द आहे? निष्ठा. ठशाचा आहे, ट नाही. अक्षर जर बिघडलं तर सगळं बिघडून जातं महाराज, म्हणून अक्षराला फार किंमत आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा हरी जीवनामध्ये निष्ठा जर पाहिजे असेल तर सगळ्यात मोठी जर निष्ठा पाहिजे झालं आपल्याला महाराज, तर या मंडळाचं नाव काय? हनुमान. हनुमंतरायासाठी निष्ठा आपल्याला दुसऱ्या कुठं पाहायला मिळत नाही महाराज. पण ज्यांनी या मंडळाचं नाव हनुमान ठेवलं असेल त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मी एक शब्द तुमच्या समोर मांडतो. हे 14वं वर्ष आहे सप्त्याचं. कितवं वर्ष? हे सहजासहजी झालं नाही. इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला 14 वर्ष तप करावं लागलं. काय करावं लागलं? काय करावं लागलं? तप करावं लागलं. तप या शब्दाचा अर्थ उलटा करा. आता काय होतंय? माझी भाषा कळती का नाही? आमच्या पुण्याला माणसं मेल्यानंतर जातात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे? एक लक्षात घ्या, तप या शब्दाचा अर्थ जर उलटा केला तर त्याचा अर्थ काय होतो? पत होतो. महाराज, आपल्या जीवनामध्ये 14 वर्षाचा तप पूर्ण होण्यासाठी महाराज आपल्याला इतकं पत करावं लागलं, म्हणून आपला 14 वर्ष पाहायला मिळालं. या गावाचं हे मोठेपण आहे महाराज. माणसाची बाजारामध्ये पत जर वाढत असेल ना, तर व्यवहाराची देवणघेवण केल्याशिवाय बाजारामध्ये पत वाढत नाही महाराज. बाजार जाऊ द्या, संसारामध्ये पण आपल्याला एखाद्याकडे उष्ण पहिरं जर घ्यायचं असेल ना, तर एकदा व्यवहार माणूस बघतो, दोनदा बघतो, पण त्याला जर का पत ठेवता नाही आली तर पुन्हा म्हणतो, दादा तू नाही आला तर बरं आहे. अशा अवस्थेने माणसाला पुढे वाढता येत नाही महाराज. पण जीवनामध्ये या कार्यामध्ये येथे वडील जे जे करती, माझ्या वडिलासी मी रसिक देवा, माझ्या वडिला 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 मी रसिक देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पर राखिला दारवंगा, उपवास पर राखिला दारवंगा, तुझी चरण सेवा उपवास पर राखिला दारवंगा, उपवास पर राखिला दारवंगा, माझ्या वडिलांची मी रसिक देवा, तुझी
तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिलांची मी अशी गादेवा चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा माझ्या वडिला मिरासिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंता केला भोगवटा म्हाला याच्यासाठी आपल्या जीवनामध्ये परंपरा फार गरजेची आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये निष्ठेचं वर्म सांगत असताना निष्ठेमध्ये तुम्हाला निष्ठी सांगण्यापेक्षा निष्ठा सांगून जातो. माता भगिनी जास्त आहेत म्हणून माता भगिनींच्या समोर मानतो. या जगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग आहे, भक्ताचं भक्ती कशी असावी, आमची देवावर निष्ठा कशी आहे, आमची भक्ती कशी आहे, हे पतिव्रतेचा दृष्टांत एक प्रमाण देऊन म्हणतात. पतिव्रते लैला व्रतार प्रमाण नारायण तैशा परी आम्हा नारायण तैशा परी आम्हा नारायण परी पतिव्रते जैसा व्रतन प्रमाण नारायण तैसा नारायण तैसा आम्हा नारायण पतीची असणारी पतीवर असणारी श्रद्धा आहे, पतीवर असणारी निष्ठा आहे. आमचे गुरुजी जे पेटीवर बसले ते काल मला म्हणले ते मला रावणाचं ऐकायचं म्हणले. कुणाचं? रावणाच्या आवडीचा माणूस आजही आपल्यात आहे, हे भाग्य महाराज आपलं. महाराज रावणाचं मांडून जातो महाराज. रावणाला तुम्ही पाहिले का? माहित आहे का रावण? नाही हो. 5 पतिव्रतेमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकाला जिचं नाव आहे तिचं नाव आहे मंदोदरी. यात आज जाणार नाही जास्त महाराज कारण वेळ कमी आहे. 2-3 कथा चांगल्या मांडून जातो तुमच्या समोर. बघा जमलं तर घेऊन जा घरी महाराज. पतिव्रतेचा धर्म सिद्ध करण्यासाठी इतकं सोपं नाही महाराज. पतिव्रत धर्म झाला माझा. पतिव्रते धर्म सिद्ध करण्यासाठी लई घासावी लागते, सहजासहजी होत नाही महाराज. पहा तुम्ही तिचं उदाहरण. मला सांगा इथल्या सगळ्या माता भगिनी आहे. रावणाने आपल्या पत्नीला जवळ बोलवलं आणि विचारलं, ऐकलं का? हे ऐकलं का? अहो मालक जवळ बोलवलं. तू माझ्यावर प्रेम करते? हो म्हणले करते. किती करती? म्हणले काय सांगू. ते म्हणले किती करती? म्हणले तुम्ही काही सांगा, तुमच्यासाठी काय पण. ते म्हणले असं आहे? हो म्हणले. पण म्हणले मी एक ब्याज 6 महिने झाले घेऊन आलोय महाराज. कोण? एका बाईला मी 6 महिने झाले घेऊन आलो, पण ती माझ्याकडे वंश व्हायला तयार नाही. पण तेवढं कार्य तू करशील का म्हणले. मला सांगा आपल्या इथल्या संसारातल्या एखाद्या माता भगिनीला आपण जर सांगितलंच असतं ही गोष्ट, तिच्या सख्या नवऱ्याने सांगितलं असतं, ऐकलं का? अहो म्हणले कामोठ्याच्या आणि रस्त्याच्या खालचा कोणता एरिया आहे? कळंबोली. कळंबोली पकडायला थोडं लांब असावं महाराज, म्हणजे हलव करायला बरं पडतं महाराज. म्हणले तिकडची असणारी एक बाई मला आवडती, म्हणले तिला घेऊन येशील का? जमेल आपल्याला. मोठं पण इतकं सोपं नाही महाराज. दया अंगी मोठेपणा दया यातना कठीण. क्षणाचा विलंब न लावता मालक तुमची आज्ञा आहे. निघाले. हो म्हणलं घेऊन येते. कुणाची पत्नी आहे? रावण हा कोण आहे? राक्षस आहे.
राक्षस असून त्याचे आपण उद्धारासाठी आपण या ठिकाणी गोष्टी ऐकतो म्हणजे तो रावण किती मोठा असेल लक्षात घ्या. रावणासारखी भक्ती नव्हती कोणाची नाही. असं म्हणतात मी नव्हतो त्या काळात महाराज. भक्ती करत असताना पूजा करत असताना एक फूल कमी पडलं तर स्वतःचं मुंडकं छाडलं आणि फुलाच्या जागेवर वाहिलं. राक्षस असून देव कळाला, आम्ही माणसं असून आम्हाला देव कळाला. हे आमचं दुर्दैव. एवढी सोन्यासारखी मंदिरं बांधली आम्ही. 8,000 लोकसंख्या इथे आहे महाराज. किती हजार? आम्हाला आमच्या धर्माच्या मंदिरात यायला लाज वाटते. याच्यापेक्षा वाईट काय? एक लक्षात घ्या महाराज, आपल्यासारख्याचा वाढदिवस असला ना आपण सगळे चपटी पिणाऱ्यांना बोलवतो महाराज. स्वतःच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकून 2 घोटासाठी येतो महाराज. हा पण ईश्वराचा वाढदिवस नाही. त्याच्या आनंदामध्ये तुम्ही ज्या दिवशी नाचाल त्या दिवशी तुमच्या संसाराचा उद्धार त्यांनी केल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवा. चालेल, महाशिवरात्री झाली, तुम्हाला विसरायला येणार नाही. तुम्ही आले का गेले काय काही घेणे देणं नाही महाराज. एक लक्षात घ्या. देवाची भक्ती करत असताना अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. भक्ती गीते तुमच्या समोर सांगून जाते. मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव, देवाशान पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही, देव काय बाजारचा भाजीपाला नाही, बाजारचा भाजीपाला नाही रे. देव काय बाजारचा मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव, देव आशाळे पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, हे देव काय बाजारचा भाजीपाला नाही, देव काय बाजारचा भाजीपाला नाही. लक्षात घ्या. मला एक सांगा तुम्ही महाराज, एक लक्षात घ्या तुम्ही, ज्या रावणाने 6 महिन्यापूर्वी जी बाई आणलेली आहे, ज्यारती रावण त्या माऊलीच्या जवळ जायला तयार नाही, आपल्या पत्नीला पाठवतो, याचा अर्थ त्याला तिचा अधिकार माहित आहे की नाही? तुम्हाला रावणाला माहित होतं महाराज. रावण दिसतो एवढा सोपा नव्हता महाराज. असं म्हणतात लोक. खंडराया आपण म्हणतो ना, जेजुरीच्या खंडराया जागरणाला या या, जेजुरीच्या खंडराया येळकोट 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 नाव का आपलं जाऊ दे, आपण तिकडे जायचं नाही. म्हणजे तो खंडराया रावणाच्या घरी दाढी करायला होता असं म्हणतात. मी नव्हतो तेव्हा. कुणाच्या घरी? आजच्या महाराजाच्या नाही. महाराजाचं असं तर महाराजाचं कशाला मारायला कुणाचं वर्णन आहे? आपले जमीन विकून सोनं घातलेल्या रावणाचं नाही. आपल्या असणारी आराध्य दैवता गणपती बाप्पा गाढवं वळायला होता म्हणे. कुणाच्या घरी? त्याच सांगतो महाराज. एवढा बलाढ्य असणारा रावण 33 कोटी देवतेला बंदीशाळेत ठेवायचा ज्याच्याकडे अधिकार होता, तोच रावण सीता मातेला 6 महिने आणले पण तिच्या जवळ जायची हिंमत करत नव्हता. वशिला लावला, फक्त एका पक्ष बघावा म्हणला. गेला, सांगितलं मंदोदरीला. तुम्ही विचारलं का हो, मी तुम्हाला मुभा देते म्हणले. मनातल्या मनात खटखट वाटली. त्याला माहिती आहे, त्याला एवढं माहिती आहे, सीता माता आपल्या जीवनामध्ये, तिच्या जीवनामध्ये प्रभुराम रायावर इतकी निष्ठा आहे
की प्रभूच्या नावाशिवाय अरे दगडाला जरी पाहिलं तर त्याच्यामध्ये ती राम पाहते, ह्या अधिकार तिच्याकडे आहे. इतकी निष्ठावंत असणारी पतिव्रता आहे. आणि जर तिला मी स्पर्श केला तर नुसतं जर तिने माझ्यावर नजर टाकली तर जळून भस्म होईल. रावणाला माहित होतं हा अधिकार जिचा आहे तिचं नाव पतिव्रता आहे. तो पातिव्रत्य धर्म आपल्याकडे येण्यासाठी तेवढे पतीशी निष्ठेने राहावं लागलं. नुसती निष्ठा निष्ठी नाही. त्यांना रावणाचं ऐकायचं नाही. त्यांचा लईच मित्र वाटतो मला एकाने विचारलं, महाराज असं आमच्या पुण्याला कीर्तन करत असताना काही योग आला तर बघा तसं पाहिलं गेलं ना तर प्रभुराम रायाचं हे जे रामायण आहे ना, रामायण आहे कुणाचं? रामायण प्रभुराम रायाचं. पण जोपर्यंत रावण सांगतच नाही तोपर्यंत रामायण पूर्णच होत नाही महाराज. जसं लाखो रुपये असू द्या, करोड रुपये असू द्या, पण एकाचे 2 हात जर नाही झाले तर त्या घरामध्ये राहायला माणसाला स्मशान झाल्यासारखं वाटतं महाराज. बरं ते एकाचे 2 झाल्यावर गप्प बसतंय का? ते बसतंय का? 2-4 वर्ष गेल्यानंतर मग भगवान शंकराकडे महाशिवरात्री येतोय, भाऊ पाळणा हलू दे ना. संसाराची क्रिया अशी आहे, जोपर्यंत त्या बंगल्याच्या दारामध्ये लहान लेकरू अंगणामध्ये खेळलेलं जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत आपली तृप्ती होत नाही महाराज. भक्तीचे वर्म तशाच पद्धतीने विठ्ठल 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 भक्तीच्या उच्च कोटीसाठी, कोटीवर जाण्यासाठी फार मोठी साधना करावी लागते महाराज. सुदामदेव हे नाव ऐकले का? सुदामदेव, सुदामदेव ऐकले का नाव तुम्ही? मला सांगा, श्रीमद भागवत कथा श्रवण करणारी माणसं किती आहेत याच्यामध्ये? एक लक्षात घ्या. त्या सुदामदेवाचा एक मित्र होता, रत्नाकर नावाचा महाराज. रामानंद स्वामींनी लिहिलेलं ते मित्र आहे की सुदामदेव म्हणजे आयऱ्या गैऱ्याचा मित्र नव्हता ना, पण प्रारब्धच असे महाराज. जिथं दात आहेत तिथं सणी नाही, जिथं सणी आहेत तिथं दात नाही. गुणाची व्यथा अशी महाराज. तुम्ही शंख पाहिला का? शंख, शंख पाहिला का? तुम्हाला माझी भाषा कळत नाही वाटतं. शंख, शंख हा कुणाचा मुलगा आहे? आजच्या महाराजाचा नाही. समुद्र जयाचा पिता, बंधू जयाचा चंद्रमा. नातं सांगतो बघा. बंधू जयाचा चंद्रमा, बहीण ती रमा शंकाची या. मेहुणा जयाचा द्वारकेचा हरी, शंख दारोदारी भीक माग. एवढी मोठी माणसं, एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा असून दारादारात भीक मागायला लागत जर असेल, तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला? विठ्ठल विठ्ठल रत्नाकर नावाचा मित्र आहे. मुष्टीभर पोयासाठी आपला भगवान पांडुरंग परमात्मा गाव सुवर्णाचा देणारा असं चरित्र दाखवत आहे. पण त्या चरित्राची कथा जर पाहत असताना सुदामदेवाच्या घराची अवस्था अशी झालेली आहे की महाराज खायला अन्न मिळाना महाराज, अन्न मिळालं. विद्वान दाखवलंय त्या चरित्रामध्ये. एक सुदामदेवाचं चरित्र जर पाहिलं त्या रामानंद स्वामींनी लिहिलेलं, त्याच्यामध्ये सुंदर गातात असं दाखवलंय. म्हणले नुसतं सुंदर गातात नाही तर असणाऱ्या रचनाही सुंदर करतात महाराज सुदामदेव. तो रत्नाकर एक दिवस घरी आल्यानंतर पाहिलं तर घरामध्ये चुलीला मातीच नाही लावायला महाराज, पेटवायला. अन्नदान तर सोडा, लहान लहान लेकरं होती, लहान लहान लेकरं. वाईट वाटलं. मित्र असल्या कारणाने घराची अवस्था पाहिली, कळवळा आला आणि सुदामदेवाला बोलला, गुरुजी अहो माझ्याकडे तुमच्या एवढी विद्वत्ता नाहीये,
मला माहिती आहे तुम्ही किती विद्वान आहात, तुमच्याकडे गुण मोठे आहेत, तुम्हाला सुंदर रचना करता येतात. माझ्याकडे काही नसताना बघा गाडी घोडा सगळं आहे. पण माझी एक विनंती तुम्हाला आहे, एक विनंती आहे, एकदा माझ्या बरोबर चला आणि ज्या राजाच्या घरी दरबारामध्ये मी रचना म्हणतो ना तिथं एकदा रचना म्हणा, आयुष्यभर कमी पडणार नाही एवढं धन मिळेल म्हणजे. निष्ठेचा प्रश्न सांगतो मी तुमच्या समोर. ऐकलं आणि न ऐकल्यासारखं केलं. सुदामजी उठून बाहेर गेले म्हणून त्याला कंटाळा तो निघून गेला. पण पुन्हा एक दिवस आला, सहज येता येता घरी आला. इतकं भुकाईने पोट असं काकुलती झालेले महाराज, भूक लागली, व्यथा येऊ लागल्या. आपली लहान लहान लेकरं झोपलेले, दोघं नवरा बायको एका खांबाला, एकाने इकडून पाठवून दिलेली आहे, एकाने इकडून पाठवून दिलेली आहे. त्यांची धर्मपत्नी ढसा ढसा रडते. म्हणजे मालक, अहो आपण मोठे आहोत, पाणी पिऊन तरी राहील आपण. या लहान लेकराला त्यांना भूक लागली की लेकरं जवळ यायची. महाराज, आई काहीतरी घे ना, आई काहीतरी घे ना. आईला वाईट वाटायचं. आपण जन्म दिलेल्या लेकराला भूक लागल्यानंतर जर खायला देऊ शकत नसेल तर ती आई जिवंत असेल तरी खायचं, वाईट वाटायचं नाही. मग ती जवळ गेली. मालक, मान्य आहे मला हे तुमच्या निष्ठेच्या विरोधातलं, पण माझ्या लेकरांसाठी जरी झालं. महाराज, एक लक्षात घ्या, जेव्हा आपलं तकदीर साथ सोडताना तुका म्हणे जेव्हा फिरते कपाल तेव्हा अमंगल योग येतो. नाईलाज झाला. एक साईडला आपली निष्ठा दिसते, एक साईडला जन्म दिलेले लेकरं तर अन्नासाठी म्हणजे तरफट जात नाही. मनाला बांधला. आपल्या मित्राला म्हणला, रत्नाकर चल मी तुझ्याबरोबर यायला तयार. बायकोच्या विनंतीला महाराज, बाकी लोकांचं कोणी ऐकू न ऐकू महाराज, पण घरच्या गृहमंत्र्याचं ऐकावंच लागतं, तो कीर्तनकार जरी असला तरी. रिमोट कंट्रोल पॉवरफुल आहे महाराज. भारी किती रावणाच्या गप्पा दिवसात 3 कीर्तन करू द्या महाराज, पण घरी कुठे गेलता सांगितल्यानंतर निघाला. रत्नाकरच्या बरोबर गेला, राजाच्या दरबारात गेला. कसं असतं, आपण जिथं जातो की नाही, तुमची जेव्हा लग्न झाली तुमची, बरं का, लग्नाच्या आधी तुम्ही काय काय स्वप्न रंगवली आहे खरं सांगा बरं. मला सांगा, त्याच्यातली किती माणसं अशी आहेत की जशी आपण स्वप्न रंगवली तसं अगदी दिक्तो झालं. अगदी माझ्या सकट नाहीच म्हणणारी माणसं आहेत महाराज. त्याचं नाव संसार. आपल्या मनासारखं कधीच होत नाही, त्याचं नाव संसार. आणि परमार्थ असा आहे, आपल्याला वाटतं मी असं गाईल, पण कधी कधी ते भजन त्या ताईने मग इतकं आमच्या सत्री जाईन इतकं गोड गायलं महाराज, आपली कल्पना सुद्धा आपण करत नाही, त्याच्याहीपेक्षा भजन आपल्याकडनं चांगलं होऊन जातं. त्याचं नाव परमार्थ. राजाच्या दरबारामध्ये रत्नाकरच्या बरोबर गेलेला हा सुदामदेव राजाच्या दरबारात पाहिलं, सगळा नाच चाललेला महाराज. दारूच्या बाटल्या आणि ते महिला, अनेक गोष्टी असतील. मी काही राजाच्या दरबारात कधी गेलो नाही, चरित्र पाहिलं म्हणून सांगतो. आणि ते वातावरण पाहिलं. राजाला विनंती केली रत्नाकरने, महाराजी ये मेरा दोस्त है, मेरे से बढ़िया गाता है. चालेल थोडं हिंदी बोललं तर, म्हणजे मला येत नाही, मी प्रयत्न करतो इथं. महाराज, मेरे से बहुत बढ़िया गाता है. तो म्हणला रचना बिन सुंदर करतो म्हणले. पण त्याला सांगितलं तू एक राजावर रचना म्हणले नाही का, दुरून गाणं म्हणतात महाराज. समीव आणून आदळायचं महाराज. बुद्धिवान होता, त्याला माहिती होतं रत्नाकरला की सुदामदेव बुद्धिवान आहे, हुशार होता, तीक्ष्ण होता.
पण ते सगळं वातावरण पाहिलं. आता राजाच आहे महाराज. राजा बोले आणि दल हाले. राजाने विचार केला, ठीक आहे आणलं तर सांग म्हटले त्याला बोलायला. पण ते वातावरण मात्र सुदामदेवाच्या बुद्धीमध्ये बसलं नाही. एक प्रमाणे शपथ असेल ते मला वाटतं बघा. भजन करे ओंगळवाणी नरका जाणे तुके ना. आपल्या वाणीला दोष लागेल असं जर आपल्याकडनं अभद्र शब्द जर निघत असतील तर ते भजन आपल्याला नरकाचीच प्राप्ती करून देत नाही. म्हणून भजन करत असताना आपण काय म्हणतो, कसं म्हणतो, कशासाठी म्हणतो आणि कुठं म्हणतो ह्याची लक्षणं असावी. बुद्धीला नाही पटलं नाही. माईक हातात घेतला सुदामदेवानी आणि रत्नाकरला म्हणला, ए रत्नाकर, याचं मी वर्णन करू. त्याच्या पायातली अंग मस्तकात गेली. रत्नाकर म्हणला, अरे दादा, हा राजा आहे, याच्यासारखं जर वागलं नाही ना, ही त्याची आज्ञा आहे, विनंती नाही. त्याच्या मनाच्या विरोधात जर झालं तर हा कडी लोट करेल. इथं मागचा पुढचा विचार नाही म्हटलं तरी तो उलट पालट राजाला बोलून गेला. जे बोललं ते मला कीर्तना सांगण्यासारखं नाही म्हणून बोलत नाही. सुदामदेव सांगतो, ए रत्नाकर, एक लक्षात घे, अरे कुणावर जाती पात्रता नसताना सुद्धा त्याच्यावर जोडाजोडी करून त्याच्यावर गाणं म्हणण्यापेक्षा मी उपाशी मरेल पण देवाशिवाय माझी वाणी मी बाटवणार नाही. जीव गेला तरी चालेल. पुन्हा त्यांची गाणं म्हणतो निघून आलं. त्याला म्हणतात निष्ठा. राजाच्या अभद्र शब्द वापरल्यानंतर राजाने असणाऱ्या सेवकांना आज्ञा दिली. आणि इतका मारला महाराज सुदामदेवाला, इतकं मारलं, इतकं मारलं, रक्त बांबळ झालं, वरून खाली टाकलं. रत्नाकर मध्ये पडलं, पाया पडला. राजे झाली असेल ते कसं तरी सोडवलं. मी पुन्हा रत्नाकर त्याला म्हणतो, दादा सलाम आहे तुझ्या निष्ठा, पुन्हा तुझ्या पायातही पडणार नाही. त्याला म्हणतात निष्ठा. कशी प्रभूची निष्ठा आमची. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई परवचन. म्हणून निष्ठा हा शब्द महाराज त्यांना सोडतो. महाराज या अभंगामध्ये 7 लक्षणं दाखवली. 7 लक्षणं सांगितली. त्यातले 3 लक्षणं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये मांडलेली. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा निर्धार हे वर्म चुकून, निर्धार हे वर्म चुकून, निष्कामनी विठ्ठल विश्वास, निष्कामनी विठ्ठल विश्वास. निर्धार हे वर्म चुकून, निर्धार हे वर्म चुकून, विठ्ठल
निष्ठावंत भाव. अजून एक कथा तुमच्या समोर मांडून जातो, तुम्ही कधी ऐकलं असेल नसेल. मी काही आई माझी मायेचा सागर सांगणारा माणूस नाही. चैतन्य महाप्रभू त्यांचे हरिदास नावाचे एक शिष्य होते महाराज. ते यवन कुळातले होते. यवन कुळ म्हणजे माहिती आहे? जसे आता आपल्याकडे शेवटचे कीर्तनकार आहेत बघा, त्या धर्माचे असून सुद्धा आपलं कीर्तन सुंदर करतात. पण ते यांचे शिष्य झाल्यानंतर ते भजनाला एका दिवसाला 1.25 लाख मंत्र म्हटल्याशिवाय, एका नामाचा जप केल्याशिवाय बाकीचं कार्य ते करत नव्हते. यवन कुळातले होते महाराज. मंत्र म्हणायचे महाराज. मी पुढं म्हणतो, ज्याला ज्याला बोलता येते त्यांनी पाठीमागं म्हणा. हा मंत्र आपल्या जीवनाचा उद्धार करणारे हे खरं कीर्तन आहे. म्हणाल ना? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. 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 वासुदेव. खरोखर तुम्हाला नजर लागू नये बरं का कोण. काय भक्ती, किती मोठा मंत्र आहे. दिवसातून 1.25 लाख मंत्र म्हटल्याशिवाय बाकीची क्रिया करत नसेल तर मग किती तास लागत असतील या मंत्राला. राम राम म्हणता वेळा 5व्यांदा तांब्याकडे पळतोय महाराज. यवन कुळातला आहे. त्यांच्या काजीला माहिती झाली त्याच्याबद्दल. चुगली लावणारी माणसं जास्त असतात जगात महाराज. भक्ती असू द्या, राजकारण असू द्या, संसार असू द्या. कामोठ्यात नसेल तशी पद्धत महाराज. कामोठ्यातली माणसं चांगली आहेत महाराज. नाही खरोखर सांगतो. तुम्ही हसता का बरं? शंका आहे का तुम्हाला? ते म्हणतात महाराज तुम्हाला अजून काही माहित नाही, तुम्ही कुठं ओळखला आम्हाला. कसं ओळखेल महाराज? जी आतल्या गाठीची माणसं बाहेरच्या माणसाला कशी कळतील महाराज? नाही कळत. म्हणून ईश्वराला आहे ना भोळी माणसं आवडतात महाराज. कशी आवडतात? भोळी माणसं. भोळी, भाविक, जुनार, देवाला. महाराज शिवलीला अमृताच्या ग्रंथामध्ये एक कथा आलेली आहे. साध्या मुलाची आहे महाराज. मला वाटतंय भिल्ल समाजाचा मुलगा आहे ना. भिल्ल समाजाचा. वाचत असेल तर कळेल तुम्हाला. रोज भगवान शंकराच्या पिंडीवर नदीवर जायचं. ते कुठं जायचं?
नदीवर. पाणी कशात आणायचं? स्वतःच्या तोंडामध्ये नाही. आणि ती चूळ आणून त्या पिंडीवर व्हायचं. कशावर व्हायचं? लीलामृत मध्ये कथा आहे, बघून घ्या तुम्ही महाराज. आणि राजा एक दिवस आला महाराज. राजा आला म्हणून सगळ्याला बाजूला केलं. ती लेकरूची पूजा करत असताना त्याला असं धक्का मारला आणि मंदिराच्या बाहेर काढली. काहीतरी झालं असेल, मला फार ती कथा लांबवायची नाही, पण त्यातला एक भाव आपल्याला पाहिजे, त्यातली एक निष्ठा आपल्याला पाहिजे, म्हणून ती मंगळाची वेळ आली. हो, पण म्हणजे राजाच्या बरोबर आलेल्या पत्नींनी महाराज किंवा भगवान शंकराने शंकर पार्वतीवरून जात असताना तुम्ही पाहिलेलं. आणि आपल्या पत्नीने आपल्या मालकाला विचारलं, का हो म्हणले, याच्यातला खरा भक्त तुमचा कोणता आहे? याच्यातला खरा भक्त कोणता आहे? जो सोने दागिने अंबारी घेऊन आलाय तो, आपल्या तोंडामध्ये चुळभर पाणी घेऊन आला तो? हो. दोघांची परीक्षा घेण्यासाठी कथाभाग सर्वांना माहिती. मेन मुद्द्यावर मी येतो, लई तुमचं रसिकेत करत नाही. देवाच तो करील तो काय. त्या लेकराला धक्के मारून बाहेर काढल्यानंतर अशी काही वरून एक आज्ञा झाली महाराज, आणि ते मंदिरात धडधड धडधड हलावलं, जसं काय भूकंप आला महाराज. पण जसं मंदिर गदगद हलू लागलं, मंदिर आपल्यावर पडल्यानंतर आपण औषधाला सुद्धा राहणार नाही याची जाणीव राजाला झाली. आणि राजाच्या बरोबर असणारे भालदार तोपदार सगळे पळाले. सनाट धोतर फिटलं तरी पळाले. पण त्याच क्षणाला भिल्ल समाजाचं असणारं लेकरू मंदिर हलताना पाहिलं आणि बाहेरचं लेकरू धावत गेलं आणि त्या महादेवाच्या पिंडीवर आडवं पडलं महाराज. हे आडवं पडलं त्याचं कारण आहे, जर पडलं ना वरचं मंदिर तर माझ्यावर पडू दे, पण माझ्या पांडुरंगाला काय झालं पाहिजे, ही निष्ठा आहे. याचं नाव भक्ती आहे. नुसतं इथं येऊन महाराज दूध ओतून हे कार्यकर्त्यांना नुसतं भरून काढायची वेळ नका आणू महाराज. चैतन्य महाप्रभूची कथा मी तुमच्या समोर मांडत होतो, आणि मार्मिक कथा आहेत महाराज. तुम्ही या कथा तुम्हाला जरी बोर वाटल्या, पण ह्या कथा तुमच्या कानावर आज पडल्या, कारण हा महाशिवरात्रीचा पर्व काळ आहे. पण या कथा सासू सुनांच्या गोष्टी उद्या ऐकायला मिळतील तुम्हाला. ह्या कथा आपल्या जीवनाचा उद्धार करून देणार आहेत महाराज. 1.25 लाख जप करायचं आणि त्याच्यानंतर बाकीचं कार्य करायचं, हे काजीला कळालं त्यांच्या. कुणाला? इथंच होतं ना? हा, इथंच होतं, इथंच होतं जेवण, इथंच होतं. काजीला कळालं, काजीने उठाव केला महाराज. त्याच्या लक्षात आलं, म्हणजे महाराज, जर आपल्या धर्मातला माणूस जर इतक्या वरच्या टोकाला जर गेला तर आपला पक्ष फुटायला लय वेळ लागणार नाही. असं जर झालं तर आपला धर्म टिकणार नाही. म्हणून त्याला शिक्षा द्यायचा विचार केला नाही आणि त्याला कोर्टात केस केली नाही. कोर्टात केस केल्यानंतर कटखऱ्यामध्ये उभा केलेला आहे त्याला. भक्ताला कोटखऱ्यात उभा केला. का हो म्हणले, तुम्ही कोण आहात? यवन आहात? हो म्हणले यवन, जातीने यवन आहे. पण भजन हिंदू दैवताचं करता? हो म्हणले करतो. कोणत्या? हो आताच म्हणले आम्ही सगळ्यांनी ते भजन. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हो म्हणले करतो. एक लक्षात घ्या बरं का, तुम्हाला सांगू का, आपण एखाद्या रागाचा जर रियाज करत असेल ना, रियाज करत असेल आणि त्या रियाज करणाऱ्या रागाचा जर का आपण कधी गाताना स्वर लावला तर ते स्वर असे लागतात की ऐकणाऱ्याला वाटतं यांनी याच्यावर रियाज केल्याची सांगायची गरज पडत नाही. पूर्वी तुम्ही शाळेत जायचं ना, आपल्याला जर अक्षर व्यवस्थित येत नसेल तर त्या काळामध्ये शुद्ध लेखन 5 वळी 10 वळी होतं का? तुम्ही जात होते ना शाळेत? होय का मोठे?
5 वळी 10 वळी शुद्धलेखन याच्यासाठी लिहायला सांगायचे, कारण आपलं अक्षर, तीच अक्षरं आपली जी तोडकी मोडकी आहेत ती मोत्यासारखी अक्षरं घडावी, त्याच्यासाठी शुद्धलेखन असायचं. वकिलाच्या लक्षात आलं, त्यांनी जेवढ्या शुद्धतेने येवण असताना सुद्धा हा मंत्र जेवढा शुद्ध म्हणला त्याच्या लक्षात आलं. तुम्ही म्हणले हो, म्हणले रोज 1.25 लाख म्हणतो. म्हणले असं कुठल्या कुराणामध्ये लिहिलेलं आहे? हिंदूंनी कुराण वाचू नये. उद्या जर एखाद्या हिंदूंनी जर कुराण वाचलं तर तुम्ही त्याच्यावर ते लावणं, हा ज्याचा त्याचा स्वतंत्र आहे. कुठल्या देवाची भक्ती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. आता आम्हाला सोमवार आला की आम्ही कुठे जातो? ओम नम शिवाय तिकडे जातो. मंगळवार अनादि निर्गुण प्रगटली भावाने हा निर्गुण प्रगटली मोह महिषासुर मर्दाना मोह महिषासुर करावया धारणी विविध तापाची करावया भक्ताला तू पावती निर्वाणी भक्ताला तू पावती निर्वाणी ऐसा भोगवा भोगवा मागे ऐसा भोगवा भोगवा मागे ऐसा भोगवा भोगवा मागे ऐसा भोगवा भोगवा मागे. दिवस चेंज झाला, देव चेंज झाला का राहिला जागेवर? बुधवार आला, बोलावा विठ्ठल हो करावा विठ्ठल दिवे भावे बोलावा. गाईचं भरपूर होतं, पण हे म्हणतील चिपळीकर बाबाला हा नमुना आणला कुठून? गुरुवार आला, तिने शिरे सात तीन शिरे सात हे दयाल हे दयावत दया माझे दया माझे दंडवत दया माझे दंडवत. शुक्रवार जय जय संतोषी माता. शनिवाराला शरण शरणाजी हनुमंत. आमची निष्ठा, दिवस बदलला देव बदलला. पण येवन जातीने असताना त्यांनी सांगितलं एकाच मंत्राचा जप मी 1.25 लाख रोज करतो नियमाने, त्याच्यानंतर माझ्या नित्य जीवनाला सुरुवात करतो. कटखरात सांगितलं, म्हणलं हे खरं आहे. पण म्हणले कोणी कुणाच्या कुठल्याही देव त्याला जे आवडेल त्याला जाईल. आता तुम्हाला जर शिर्डीला जायला आवडत असेल आणि मी म्हटलं चला आळंदीचे पंढरपूर चाललं, तुम्ही म्हणलं बुवा तुझी पंढरपूर तुलाच राहू दे. कारण त्या यात्रेमध्ये नव्या नुळ्या मिळतात, आमच्या यात्रेमध्ये परमार्थ दिसतो एवढा सोपा नाही. जावे त्याच्या देवाकडे जावे जावे देवाकडे जावे त्याच्या देवाकडे. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळी. नाही तर हा तलाव भरलेला आहे. चिपळकर महाराजाला म्हणले, एक जण म्हणलं महाराज अहो तो मासा झोपलाय, कसं काय झोपत असेल? ते म्हणले खाली उडी मार तेव्हा दिसतं. एवढं सोपं. आम्ही जीवनामध्ये नित्यनेमाने हा विचार करतो माझ्यापेक्षा तो सुखी आहे, ज्याचं त्यालाच माहिती आहे. सांगितलं असणाऱ्या कोर्टाच्या न्यायाधीशाने निवाडा करत असताना ते म्हणजे काही हरकत नाही, भक्ती कुणी कुणाची करू शकतो, कोणत्याही जातीला त्याला आवडला तो करू शकतो. ते तर खरं आहे. पण काजी बलवान होता महाराज, त्याला वाटलं ह्याला जर निर्दोष सोडला ना आमचा धर्म टिकणार नाही. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार,
भाग्यवंत पाताळ लोकिनेला दरिद्री तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला. आता साऊंड लावला गड्या तू. आता डीजे डीजे डीजे. कीर्तिवानाचा अपमान केला झाला तुझा दरबार 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 झाला तुझा दरबार. त्या भक्ताला त्या असणाऱ्या त्या कटकडातल्या जाऊन सांगितलं दादा अरे मला माहिती आहे तू निर्दोष आहे पण मग उश्या द्या म्हणले. काजीनी सांगितलं भर चौकामध्ये भर बाजारामध्ये जोपर्यंत याचा प्राण जात नाही तोपर्यंत त्या चौकामध्ये येताच्या छडीने मारायचं भर उन्हामध्ये मारायचं. धर्मविरोधी माणसं फार विचित्र असतात. आपल्या जातीचा माणूस आहे दुसऱ्याच्या धर्माचं भजन करतोय भर चौकामध्ये घेतलं महाराज आणि येताची छडी ज्याला जेवढी ताकद होते ना मारताना येऊ करून मारायचे महाराज. पण ते खालचा जो भक्त म्हणायचा ए येऊ करून काय म्हणतो कृष्ण म्हणून मार ना पुण्य मिळेल ना. कृष्ण म्हणलं की त्याला अजून राग येतो ते अजून रागाने मारायचं. असं मारता 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 बेशुद्ध झालं आणि मेलं म्हणून नदीत टाकून दिलं महाराज. मरायला तयार झाला महाराज पण भगवंताचं नाव सोडलं नाही. त्याचं नाव निष्ठा. त्याचं नाव निष्ठा. निष्ठावंत भाव भक्ताचा धर्म. निष्ठावंत भाव भक्ताचा निष्ठावंत धर्म निष्ठावंत भाव निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार हे वर्म चुकू नये. हो निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठा विठ्ठल विश्वास विठ्ठल विश्वास. निर्धार हे वर्म चुकू नये. निर्धार हे वर्म चुकू नये. निष्ठामणे चळ विठ्ठल 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 निष्ठा तुमच्या समोर मांडलो. एक निश्चय हा विषय तुमच्या समोर मांडतो आणि सेवा संपवू. वेळ झालेला आहे बघा. हसवायला फार काही लागत नाही हो. हे सनस बाबा इथं आहेत त्यांना माहिती आहे. मी कोल्हापूर तालुक्यामध्ये बरीचशी कीर्तनं केली महाराज. प्रति इंदोरीकर म्हणून मी 10 वर्ष केलं. हसवणं फार अवघड नाही महाराज. हसवायला काय लागतं. हसवायला काय लागतं सांगा ना तुम्हाला काय लागतं. एखाद्या बाईने नाव घ्यावं महाराज तुम्हाला घेऊन दाखवतो हसाल तुम्ही महाराज. हसवण्याने उद्धार होत नाही महाराज. आमचे गुरुजी म्हणाले मोठी कीर्तनकार कधी कधी घ्यायचे महाराज. वैकुंठवासी नामदेव अप्पा शामगावकर नाव ऐकलं असेल तुम्ही यांना माहिती असेल महाराज. कारण हे जे दादा आहेत ना तुकाराम बुवा शेट्टी जे फार जवळचे आहेत महाराज. एकदा जोरदार टाळ्या. पारमार्थिक क्षेत्रामध्ये कलियुगामध्ये कीर्तनामध्ये स्वतः पकवाज वाजून गाणारा माणूस ना असा झाला ना होणार आणि आताही होणार नाही महाराज. लक्षात घ्या. म्हणजे फार जवळचे आहेत. काय अवघड आहे हसवणं. मी तुमच्या समोर एक नाव घेऊन जातो बघू हसता की नाही तुम्ही. घेऊ का
काही हा म्हणतो काही नाही. वाकडी तिकडी बाभळ काही तोंडावर हात घेतला नाही. घेतोय वाकडी तिकडी बाभळ तिला हिरवा हिरवा पाला सका पाटील मेला म्हणून तुका पाटील केला. हसवायला काय लागतंय सांगा ना, पण काय उद्धार होणार आहे याचा निश्चय सांगतो नसतो. नामदेवराय नाव ऐकलंय का तुम्ही? नामदेवरायचं कुटुंब मोठं होतं महाराज. नामदेवरायचं कुटुंब खूप मोठं होतं महाराज. पूर्वीचा काळ होता महाराज. ती चक्की नसायची, चक्कीनं पिसिंग पिसिंग अशी नव्हती महाराज चक्की. त्या काळामध्ये घरच्या माता भगिनी रात्री किंवा पहाटे पहाटे रामाच्या पारामध्ये 10 वाजता. किती वाजता? बरोबर ना? रामाचा पार 10 वाजता ना. म्हणले अजून रामाचा पार बांधलाच नाही आमच्याकडे. रात्री 2 वाजता जनाबाई जात्यावर बसली ना. जळू लागली. बाकीची कथा फार वाढवत नाही, पण तुम्हाला निश्चय सांगतो याच्यातला एंड दाखवायचा आहे मला तुम्हाला. आणि जात्यावर बसलेल्या माता भगिनी ज्या असतात ना, माता भगिनी त्यांच्या मुखाला त्यांना सांगायला लागत नाही, कुठे जाऊन क्लास करत नाहीत महाराज. त्यांना ऑटोमॅटिक त्या ओव्या सुचतात कधी, पण जात्यावर बसवायला लागतं, मिक्सरवर नाही. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, हो तुम्हाला शंका आहे का आपल्या जातीचं नाहीये म्हणून? आणि ये रे बा विठ्ठला पाठीमागच्याला काय कारगिलला सोडायचं काय? गोव्या गाऊ कौतुका तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे गो. लावून निपाची बोटे तू ग ये रे बा विठ्ठला. असं जात्यावर ते पोया म्हणायची जनाबाई. ईश्वराचं तुझं एवढं घनिष्ठ नातं होतं महाराज. आणि ईश्वर तुझ्या भक्तीवर श्रद्धा ठेवून रात्रीचा 2 वाजता जळू लागायला आला जमीला. त्याचं वर्म तुम्हाला सांगून जातो. आणि जळता जळता ज्याचं जे काम नसतं ना महाराज, ते त्याला जमत नसतं. लक्षात घ्या, ज्यांनी जे काम केले नसतं. आता किती मोठा जरी महाराज असला आणि तुम्ही त्याला म्हणजे झरा नांगर जमेल काय? येणे काम तेने करो बिजा करो तो गोता. त्यांनी कधी केलेलं नाही, पण सहज डोळे झापून जनाबाई जात ओढत असताना हा आला, समोर बसलेला आहे. जात हलकं लागलं म्हणून पाहतो विश्वाचा मालक समोर बसला. जाता त्याला झोप लागली, तो झोपला. ही पहाट झाली महाराज, काकड्याची वेळ झाली. भगवान पांडुरंग झोपून राहिले. ही जळण्याच्या मागं होती महाराज. पण जळता 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 काकड्याची माणसं मंदिरात आली आणि तिच्या लक्षात आलं महाराज की आता जर आपण विठेवर नाही दिसलो तर बोंब होईल. धावत गेला आणि विटेवर उभा राहिला. पण जात असताना त्याच्या गळ्यात सगळे दागिने होते ना, ते जनाबाईच्या घरात अडकून ठेवले महाराज. घरात गेलो, उभा राहिला. पुजारी आला, सगळं पाहिलं महाराज, पण देवाच्या गळ्यातले हार गिर काहीच नाही. मग नुसताच देव उभा होता महाराज. आणि मग चोरी झाली म्हणून ओरडलं महाराज. सगळा गाव जमा झाला. चोरी झाली. तेव्हा काही असे कॅमेरे नव्हते महाराज त्यावेळी. मग त्यांनी लक्षणं पाहिलं. म्हणले चोरी कुणी केली असेल, पण कर्मयोगाने देवाच्या अंगावर जनीची गोधडी होती महाराज. गोधडी झाली जुनी, गोधडी होती. सगळ्यांनी त्या शहानिशा केला. म्हणजे कोणाची गोधडी येते? म्हणजे जनीची. सगळी लोक तिकडे गेली. घरी गेले तर चांगलेले हार भेटले सगळे देवाचे. आणि मग तिला चोरीचा हार घातला. हळ चोरीचा माझ्यावर सगळा गाव आला. आणि चोरी जनीने केली, देवाची केली म्हणून तिला फासावर देण्यासाठी कशावर द्यायचं म्हणले? सुळावर द्यायचं. आणि सुळ तयार केलेलं आहे. जनीला सगळे घेऊन गेलेले. नामदेवराय म्हणतात मला माहिती आहे माझी जनी असं करणार नाही. विश्वास आहे पण ऐकणार कोण? दुबळ्या माणसाचं खरं असलं तरी कोणी ऐकत नाही. आणि मग
निघाले त्या वाळवंटामध्ये सूळ बांधलेला आहे आणि त्या सुळाच्या जवळ जात असताना साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा त्या लोकांमध्ये जनीला दिसतोय. हे देव तुझा खरे का देवा तुझा माझा कारे भैरका निश्चयाने पुढे गेली सगळ्यांना म्हणले द्या म्हणले सुळावर द्या सुळावर. अग्नीने लाल झालेले डोळे जनीने देवाकडे पाहिलं. म्हणले बस बघते तुझ्याकडे. देवाच्या लक्षात आलं जर आता आपण सहकार्य नाही केलं ना तर आपल्या सकट झालं. सुळावर यायला निघाले महाराज. त्यात ती शहाणी जाणती माणसं होती. साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं जनीमुळं त्यावेळेस लोकांना देव कळाला नाही. जनीमुळं लक्षात घ्या. परमार्थ क्षेत्रामध्ये असो किंवा संसारामध्ये असो महिला वर्गांना एक नंबरचं स्थान आहे महाराज. म्हणून कोणताही बघा धन्य माता आणि पिता. कृष्ण माझी माता कृष्ण माझा बघा तुम्ही काढून बघा महाराज. म्हणून माता भगिनींना हा सगळ्यात मोठं स्थान आहे. जनीने सुळाकडे पाहिलं आणि त्या सुळाचं पाणी पाणी झालं. पण मला सांगा जेव्हापासून टोळीचा आळ आला अख्खं गाव तिच्या घरी आलं. घरावर दगड्या टाकल्या. तिथून त्या सुळाची परीक्षा देतपर्यंत किती हाल झाले असतील. पण एवढे हाल सोडून पण सुद्धा तिने तिचा निश्चय डगमळून दिला नाही. त्याचं नाव निश्चय. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरि बोला भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. अजून एक तुम्ही न ऐकलेला दृष्टांत तुमच्या समोर मांडतो आणि सेवा संपवतो. सांगू ना चालेल का सासू सुनांचं सांगू? हे बरं वाटतंय का बुवा निघून जावं वाटतंय? आता हार घातला जायला काही हरकत नाही महाराज. ह्या कथा मांडायला ह्या कथेंची संगती करावं लागते बरं का महाराज. ह्या कथा युट्यूबवर नाही मिळत नाही. आपल्या वारकरी संप्रदायाचं तत्व असं आहे महाराज. पाहोनिया ग्रंथ नाही तर आता ते मला वाटतं दासबोधामध्ये ओवी आलेली मला पूर्ण पाठ नाही. तवाळा आवडे विनोद. लोक म्हणतात महाराज विनोदी कीर्तन करा म्हणजे विनोदी कसं करा. दामा शेट्टी नावाचे एक ग्रस्त होऊन गेले महाराज. राजाच्या घरी दिवाणजीचं काम करायचं बरोबर ना गुरुजी ते ना मंगळवेढ्यामध्ये. आणि ज्या राजाकडे काम करत असताना कार्य करत असताना दुष्काळ पडला. दुष्काळ पडला. माणसं मरू लागले महाराज. अन्न पाण्या वाचून असे जसे केडे मोठे असे वळवळ करून मरतात. तडमडू लागले. माणसं मरू लागले. डोळ्यांनी पाहिलं महाराज. पण साधूच्या अंतकरणामध्ये दया असते. दया नाही. जर दया नसते ना काशीचं पाणी रामेश्वरला घेऊन जात असताना महाराज
गाढवाला पाणी पाजलं, गाढवाला. कुणाला पाजलं? कळते ना भाषा? दया क्षमा ज्याचे माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी अभंग लिहिले. काय स्वार्थ होता त्यांचा? पण याच टवाळखोर लोकांनी ते अभंग बुडवायला लागले नाही. माझा नंबर नव्हता त्याच्यात. मला सांगा, एखाद्या माणसाने जर दुष्कर्म केलं असेल, पण एवढ्या आटापिटा केलेल्या ओह्या जेव्हा इंद्रायणीमध्ये डुबवायची वेळ आली ना महाराज, डुबवल्या गेल्या. आयुष्यभर देवाच्या नावाने ती बोठं मोडणारी धर्मपत्नी त्या दिवशी तुकोबराईच्या पाठीशी उभी राहिली. स्वतःच्या सावकारकीच्या ओह्या डुबवल्यात, त्याच्यासाठी काही नाही वाटलं तिला महाराज. पण ज्यावेळेस प्रभूच्या नावाच्या अभंगाच्या ओह्या जेव्हा डुबवल्या गेल्या, तेव्हा धर्मपत्नीच्या अंतकरणाला वाईट वाटलं नाही. जगद्गुरु तुकोबारांनी ज्या टवाळखोरांनी बुडवायला लावलं त्यांना नाही बोलले, त्यांना दोष नाही लावला. त्यांनी दोष लावला तो पांडुरंगाला. देवा, अरे तुला बुडवायच्याच जर होत्या तर मला लिहायला का लावलं? ती भाषा माझी. जर तुला त्या वह्या डुबवायच्याच होत्या, बुडवायच्याच होत्या, तर मला लिहायला काय लावल्या? आणि जर लिहायला लावल्या तर बुडवायला काय लावल्या? हा तुझाच प्रश्न तुझ्याकडे. एक लक्षात घे, या वह्यांमध्ये तू चांगला आहे का तू वाईट आहे, का देव आहे का नाही, हे याच्यामध्ये तुझंच अस्तित्व नष्ट होणार आहे. माझ्या बापाचं काही जाणार नाही. जर तुकोबरायांनी ह्या संतांनी जर हे अभंग लिहिलेच नसते तर कशाच्या जीवा आपण कीर्तन केली असते नाही. संतांची चरित्र ऐकायची. धामासाठी पटापटा माणसं मिलेली पाहिलीच महाराज. रस्त्याने माणसं पडलेली आहेत, दुष्काळ झालेला आहे, वाऱ्याच्या वेगाने मैत होऊ लागली, मृत्यू होऊ लागला महाराज. भयानक दुष्काळ पडलेला आहे. वारकऱ्याचा जीवन आहे, अंतकरणाला डोळ्यांनी बघूशी लागणार माहिती. आणि दया आली. असणाऱ्या तिजोरीच्या चाव्या कमरेला असायच्या महाराज. त्या चाव्यांचं असं वाटायचं खोलावं असणारं हे सगळं धन आणि वाटावं जगतील तरी महाराज. पण नाही, जर राजाच्या बिना आदेशाने वाटलं तर तो आपल्याला फाशीवर दिल्याशिवाय राहणार नाही. पण ते नसताना सुद्धा नाही राहावलं, दया आली आणि धावत धावत मागचा पुढचा विचार न करता सगळी कोठारं खोलली महाराज. खोलली, धान्य वाटून दिलं. पण असतात ना विरोधक महाराज, त्याच्या तोडीचे, त्याच्या लेवलला आला की मोबाईल खाली खेचायची ते चालते ना. जावाला जावं आली की दोघींचं जमत नाही. आणि त्यांनी जाऊन राजाला चुगली लावली. आणि राजाला चुगली लावल्यानंतर राजाच तोय महाराज. राजाने आदेश दिला, जा घेऊन या म्हणले. घेऊन या, फासावर चढवायचं म्हणले. राजाने आदेश दिला. आणि पंढरपूरच्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या लक्षात आलं, जर का आज अगर मी गेलो नाही ना तर माझ्या भक्ताला सोळावर मारल्याशिवाय राहणार नाही महाराज. पण पंढरपूरचा भगवान पांडुरंग परमात्मा स्वतःचा वेश घेऊन राजाच्या दरबारामध्ये आला. जोहार रे माये बाप, जोहार रे माय बाप, जोहार, जोहार माय बाप, जोहार माय बाप, जोहार रे माय बाप, जोहार, जोहार माय बाप, जोहार, जोहार माय बाप, जोहार माय बाप, तुमच्या महाराजांनी मार, तुमच्या 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 महाराजांनी मार. जोहार माय बाप, जोहार माय बाप, जोहार, जोहार माय बाप, राजाच्या दरबारामध्ये झोळी घेऊन आलेला. दरवाजा वाढला, कुठून आला?
विठ्ठल पाटील म्हणतात म्हणजे मला. कोण तुम्ही? आमच्या मालकाला तुम्ही पकडून ठेवलं ना, त्याचा नोकर. का पकडलं? सगळं धान्य वाटलं म्हणजे त्याचाच मोबदला द्यायला आलं. पिशवी घेऊन समोर गेला. राजा बोलला, काय आमच्या मालकाला सोडा, तुमचा मोबदला देतो. आणि अशी पिशवी वरती धरली नाही. खळखळा ओतिल्या मोहरा त्याची मोजून पावती करा. धार लागली नाण्याची, धार लागली, धार संपायला तयार नाही. राजाची पायातली आग मस्तकात गेली. अरे असला भक्त कोण आहे तुझा? नोकर म्हणले. कोण तुम्ही? ज्याला पकडलं त्याचा नोकर. आता मोहरा पाहिल्यानंतर राजाची नजर फिरली. म्हणलं एक काम करा ना, किती देतो तुला? पगार किती देतो? 1 लाख. हो म्हणले 1 लाख देतो. 1 लक्ष देतो म्हणले. राजा म्हणला मी 2 देतो. किती देतो? तो म्हणतो दादा 2 देणाराच्या मागे आम्ही जात नाही. 1 धरीला चित्ते तो हा रुखमाईचा तो हा रखुमाईचा पते, तो हा रखुमाईचा. 1 धरीला चित्ते तो हा रुखमाईचा तो हा रखुमाईचा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा त्याला म्हणतात निष्ठा. राजा म्हणला याचा नोकर जर एवढा, ईश्वराने आमच्या संकटकाळी धावून यावं असं जर वाटत असेल तर आमची भक्ती तेवढी निष्ठेची असते पाहिजे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. तर 7 गोष्टी मांडल्या, त्यातल्या 2 गोष्टीवर आपण बोललेलो आहे. भगवान पांडुरंग परमात्मे आपल्याला चांगलं ठेवलं. जर आम्ही वर्षभरात प्रसिद्ध झालो तर येणार. झालेली सेवा, वेळ आपली झालेली आहे. क्षमा असू यांच्यामुळे थोडासा माझ्याकडनं वेळ गेला, त्याबद्दल धन्यवाद मानतो महाराज. या ठिकाणी आपण भजन घेऊ आणि ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. करविले तैसे केले कटकट वाकडे गांडीत देव किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी सनेले पायाच्या प्रसाद काही बोललो नको. एक सूचना आहे या ठिकाणी, आमचे विश्वास भाऊ आहेत, ज्याला कोणाला काही आजार असतील त्यांना भेटा, चांगली औषधं देतात, आयुर्वेदिक आहेत. दुसरी गोष्ट, माझी या ठिकाणी यात्रेचे काही पत्रक या ठिकाणी लागलेले आहेत. काशी असेल, अयोध्या असेल, अनेक यात्रा आहेत. 4 धाम यात्रा 4-5 दिवस या ठिकाणी मी आहे. ज्याला संपर्क साधायचा आणि सदा पुन्हा एकदा या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. उद्याचं महाशिवरात्रीचं होते आहे ते 2-3 दिवस आपण श्रद्धेने आपल्या उद्धार 100% झाल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा कामोठे ग्रामस्थांना धन्यवाद देतो आणि या दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. मी खरं सांगतो, पुढचा जन्म मला माणसाचा मिळेलच याची शाश्वती नाहीये, पण ईश्वराने जर समोर माझ्या समोर चॉईस ठेवली, महाराज जर मी तुला पुढचा जन्म देत असेल सांग, जर परत माणसाच्या जन्माला यायचं असेल तर कुठे येईल? बस मरून या जावे बा तुमच्या पोटाया. कामोठे ही कर्मभूमी आहे. आमच्या जिना पाटलांचं केवढं मोठ्या नेत्याचं वाक्य आहे महाराज. त्यांचं जन्मभूमी मला वाटतं जासाई आहे आणि कर्मभूमी कामोडा. हा पाटील आडनाव मला माहिती आहे. पुढचं थोडं एकदा त्या नेत्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. आणि मी दिवा पाटलांचा विजय असो, दिवा पाटलांचा विजय असो. येतो. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करत असताना बोलण्याच्या योगातला एखादा वावगा शब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचा दोष होते चांगला असेल, तुमच्या मायबापांचा मिळाला आशीर्वाद आहे. तिकडचं आमचं गणपती मंदिर असणारे आमचे गुरुजी काय नाव मुगले महाराज, बऱ्याच दिवसापूर्वी माझी कीर्तन सेवा त्यांच्याकडे झाली होती. ही जुनी माणसं आहेत,
आमच्या हरिपाठवाल्या ताई, सगळ्या ताई, ज्ञानेश्वरी वाचक, आमचे महाराज आणि आमच्या मंडळाची आणि सगळ्यात मोठी म्हणजे ही सगळी भजनी मंडळ वर्चन त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा महाराज. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करत असताना आज आपली ही जी यूट्यूब चॅनलवाले दादा आहेत त्यांच्यासाठी खरोखर जोरात टाळ्या वाजवा महाराज. खरोखर ते मला म्हणले महाराज काल आम्ही तुमच्याकडे आलो असतो तर बरं झालं असतं महाराज. आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात गोड हे कीर्तन ही वरात जी चांगली होती ना, वरात डीजेशिवाय चांगली होत नाही महाराज. नुसता पिणारा कसा नाचेल महाराज, त्याला ताल पाहिजे ना. मग ह्या तालामध्ये जे रंग भरतात ते आमचे साऊंडवाल्या दादासाठी खरोखर. म्हणून तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो, रजा घेतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. कोणी उठू नका. बोलिले दे करू वेडे वाकुडे करा क्षमा नाही उच्चारिला करा क्षमा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा मायापती करा क्षमा पराधमा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. हॅलो.